नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा असा विषय लक्षात ठेवा. मार्च, एप्रिल आणि मे वाया घालवले तर एमपीएससीतून पोस्ट मिळणार नाही. भले तुम्ही राज्यसेवा करा किंवा कंबाईनचे गट ब आणि गट क ची तयारी करा. जर तुम्ही आता मार्च, एप्रिल आणि मे जर वाया घालवले तर तुम्हाला एमपीएससीतून पोस्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे वेकअपसाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आता तुम्ही फार वेगळ्या फेजमध्ये आलेला आहात. ठीक आहे, जशी 2025 ची कंडिशन तुमच्या समोर उभी होती, सेम तशाच प्रकारची कंडिशन 2026 ला तुमच्या समोर उभी राहिलेली आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या सोबत राहणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला पुन्हा एकदा डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो. आणि आता आपल्याला या वेळेला गाफील न राहता आपली खिंड बरोबर लढवून आपल्याला एखादी पोस्ट काढून यामधून बाहेर पडायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि एका राईट ट्रॅक वरती राहण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न जो आहे हा इथून पुढे करायचा आहे. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे अतिशय महत्वाचे तुमच्यासाठी महिने राहणार आहेत. आता ज्यांनी माझं ऐकलं असेल त्यांनी फेब्रुवारी वाया घालवलेलं नसेल, तरी सुद्धा मी एक महिना बप्पर घेऊन चाललो होतो, कारण बऱ्याच जणांचे डोळे जे असतात ते उशिरा उघडतात. म्हणून आपण एक हातचा जो होता तो राखून ठेवलेला होता. आता मी हे फक्त शेवटचं तुम्हाला सांगू शकतो की मार्च, एप्रिल आणि मे जर हे 3 महिने तुम्ही तुमच्या हातामधून घालवले तर तुम्ही तुमच्या पायावरती दगड किंवा कुऱ्हाड मारून घेणार आहात. त्याच्यामुळं एमपीएससीतून जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल, मग ती राज्यसेवा असू दे, कंबाईन गट ब किंवा गट क असू दे किंवा इतर कुठल्याही परीक्षा असू देत, जर हे तुम्ही 3 महिने वाया घालवले ना तर त्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नसणार नाही. आणि भले तुम्ही किती हुशार असाल, कितीही तुम्हाला चांगले मार्क्स पडत असतील, मात्र जर तुम्ही फायनलच्या वेळेला जर उजळणी चांगली केलेली नसेल, ठीक आहे, त्याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळे वेकअपसाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायची मला वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणीही गाफील इथून पुढे राहायचं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धेचं खरे चित्र जर आपण बघायला गेलो, लक्षात ठेवा, तर एक गोष्ट त्याच्या सुद्धा आधी तुम्हाला सांगतो की हे जे 3 महिने असतील, मार्च, एप्रिल आणि मे, हे फक्त 3 महिने नाहीयेत, हे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी महत्वाचे असणारे 3 महिने आहेत. ओके, तर त्याच्यामुळे पुढचे जर तुम्ही 3 महिने म्हणजे 90 दिवस जर तुम्ही शिस्तीमध्ये घालवलेले नाहीत तर एमपीएससी मधली पोस्ट जी आहे, तुमची जे काही तुमचं ड्रीम असेल, तुम्हाला पीएसआय व्हायचं, एसटी व्हायचं, एस व्हायचं, जे काही तुमचं ड्रीम असेल किंवा राज्यसेवेतून एखादं गॅझेटेड पद तुम्हाला मिळवायचं आहे, तर ते फक्त स्वप्न, तुमचं स्वप्न राहणार आहे. कारण जर तुम्ही हे 90 दिवस जिंकले नाहीत ना, लक्षात ठेवा, तर तुम्ही मेन जी परीक्षा आहे ती सुद्धा तुम्ही जिंकू शकणार नाही. एक एक दिवस आपल्याला जिंकणं फार गरजेचं आहे. एक एक दिवस जिंकणं म्हणजे जे तुमच्याकडे 24 तास आहेत, 24 तासामधले तुम्हाला 8 ते 10 तास अभ्यास करायचा आहे. ते 8 ते 10 तासाचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने डिसिप्लिन ठेवून पाहणं फार गरजेचं आहे. एक एक दिवस तुम्हाला जिंकत गेलं पाहिजे. एक एक दिवस तुम्हाला पॉइंट वाईज गोष्टी क्लिअर करत गेल्या पाहिजेत. नाहीतर एक एक दिवस जसा जाईल तसं तुमच्यावरती प्रेशर वाढायला सुरुवात होईल आणि तुमचं जे स्वप्न आहे पोस्ट मिळवण्याचं, ते तो फक्त स्वप्नच राहील. आणि हे कडवट असलं तरी वास्तव आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नंतर मिळवू शकता, पण जी वेळ आहे ही वेळ गेलेली तुम्हाला परत आणता येत नाही. त्याच्यामुळे वेळेला महत्व द्या. हे जे 90 दिवस आहेत त्याला अतिशय मनापासून महत्व द्या, जर तुम्हाला तुमचं आयुष्य स्टेबल करायचं असेल तर. नाहीतर मग चाललंय तसं चालून दे, वर्षानुवर्ष असेच तुम्ही वाऱ्यामध्ये निघून जाल, पुन्हा फ्रस्ट्रेशन तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यामुळे आधीपासूनच वेकअप कॉल करून तुम्हाला देऊ शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्यातलं जे काही असेल पोटेन्शियल सगळं बाहेर काढा. हेच 90 दिवस आहेत. हेच 90 दिवस तुमच्या जीवनाला, आयुष्याला कलाटणी देणारं ठरणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि जे स्पर्धेचं खरं चित्र लक्षात ठेवा, ते एका खोलीमध्ये बसून तुम्हाला येणार नाही. तुम्ही विचार करता अजून वेळ आहे, उद्या सुरू करतो, आता थोडा आराम करतो, पण तुम्हाला माहिती आहे की हजारो विद्यार्थी जे असे आहेत दररोज 8 ते 10 तास अभ्यास करतायत. कोणी सकाळी 5 ला उठतोय, कोणी रोज टेस्ट सिरीज देतोय, कोणी स्वतःचा कमकुवत मजबूत करतोय, आणि तुम्ही मात्र आराम करताय. उद्यापासून सुरू करतो, जाहिरात आल्यानंतर बघूया किती जागा आहेत, त्याच्यानंतर मी माझा निर्णय घेतो. पण तशा करून काहीही चालणार नाही. काही जण तर रील्स बघण्यात, ते युट्यूबचे व्हिडिओ बघण्यात, रॅन्डम व्हॉट्सअपचे स्टेटस बघण्यामध्येच इतके बिझी आहेत की त्यांना त्यांच्या हातामधला गेलेला वेळ सुद्धा कळत नाही. तो तुमचा दीड जीबी तुमचा जो काही तुम्ही डेटा वापरत असाल, 1 GB, 1.5 GB, किती जीबी वापरत असाल, तो सत्कारणी लावा कुठेतरी. असल्या फालतू गोष्टींकडे आता आपल्याकडे बघण्यासाठी टाइम नाही. नंतर अख्खं आयुष्य पडलंय तुम्हाला, तुम्ही नंतर काही करा. पण आता ही जी गोष्ट आहे, हे जो वर्ष आहे, लक्षात ठेवा,
हे तुमच्या आयुष्यातलं फार महत्वाचं आहे. कारण तुमची स्पर्धा तुमच्या गावातल्या 10 मुलांशी नाही, राज्यभरातल्या लाखो विद्यार्थ्यांची आहे. त्याच्यामुळे एमपीएससी मध्ये ॲव्हरेज लोकांना पोस्ट मिळत नाही, तर इथं जे एक्स्ट्रा इफर्ट्स देतात, जे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात, जे कन्सिस्टन्सी ठेवतात, त्यांनाच पोस्ट मिळणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आहात का याचा एकदा कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला तुम्ही विचारा. जर त्याच्यामध्ये नसाल तर आत्तापासून तुम्हाला जे आहे तयारी जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून तुम्हाला एक्स्ट्रा इफर्ट्स टाकून तुम्हाला पोस्ट मिळून तुम्हाला स्वतःला दाखवायचे आहे. लक्षात ठेवा, 3 महिन्यांची जी ताकद आहे, मार्च समजा तुमचा बेस मजबूत करण्यामध्ये गेला, सिलेबस क्लिअर करण्यामध्ये गेला, एप्रिल रिव्हिजन टेस्ट प्रॅक्टिसमध्ये गेला, चुका शोधण्यामध्ये गेला, मे मध्ये समजा तुम्ही रिव्हिजन टाकली, तर तुमचा स्पीड, अॅक्युरेसी आणि कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप जो आहे हा तुमचा बिल्डअप करण्याचा काळ म्हणजे हे 3 महिने आपण म्हणू शकतो. हे 3 म्हणजे तुमच्या तयारीचं बेसिक सगळं फाउंडेशन असेल. आणि जर फाउंडेशन जर तुमचं कमकुवत असेल तर इमारत डेफिनेटली कोसळणार आहे. आणि जर फाउंडेशन मजबूत असेल तर कोणीही तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी थांबवू शकणार नाही. त्याच्यामुळे कल्पना करा की जर आता मे महिना जर आता सुरू झाला आणि जर तुम्ही पाठीमागे वळून बघितला आणि जर तुमचं फाउंडेशन बेस क्लिअर असेल तर तुम्ही कॉन्फिडन्स असाल की नाही, मी येणारी एक्झाम मी क्रॅक करणारच आहे. पण जर तो कॉन्फिडन्स नसेल तर मग तुम्ही काय करणार? तर पुन्हा एकदा वर्ष तुमच्या जाऊ शकतं. त्याच्यामुळे फाउंडेशन आत्तापासूनच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे. म्हणून मी या 90 दिवसामध्ये माझं सगळं दिलं असेल तर ते समाधान कसं असेल याचा विचार करा. त्याच्यामुळे 90 दिवस जे आहे ते अजिबात हातामधून वाया घालवून देऊ नका. एक एक दिवस इतक्या स्पीडमध्ये जातोय, तुम्हाला देखील कळत असेल दिवस इतके पटपट कसे चाललेत. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबणार नाही, तुमच्यासाठी देखील थांबणार नाही. आणि तुमचं आयुष्य हे तुम्हाला स्वतःलाच घडवायचं आहे. मी फक्त सांगायचं काम करू शकतो, वेकअप करण्याचं काम करू शकतो, पण प्रत्यक्ष ऍक्शन घ्यायची कोणाला आहे? तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर त्याच्यामध्ये आपण दुसरं काहीही करू शकणार नाही. कारण आतून जोपर्यंत तुमच्या मनापासून येत नाही की मला यातून बाहेर पडायचं असेल तर मलाच ऍक्शन घ्यावी लागेल, मलाच अर्धा तास अभ्यास करावा लागेल, तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साध्य होणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. वेळ वाया घालवण्याची किंमत, वेळ जो असतो तो शांतपणे निघून जातो, तो आवाज करत नाही, पण निकालाच्या दिवशी तो जोरात आपला आवाज जो आहे तो सख्या जगाला जो आहे तो ओरडून सांगत असतो. त्याच्यामुळे आज वेळ वाया घालवला तर निकालाच्या दिवशी तुम्हाला पश्चाताप होणार आहे. कारण तुमचेच मित्र निकालाच्या यादीमध्ये असणार आहेत आणि तुमचे नाव मात्र निकालामध्ये नसेल तर तो दिवस तुम्ही आठवा कसा असेल तुमच्यासाठी. त्याच्यामुळे भले तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल, मात्र तुम्ही हे जर 90 दिवस वाया घालवले तर पूर्व सुद्धा नाही आणि मुख्य सुद्धा नाही, मग काय होणार तुम्हीच विचार करा. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीनं प्रयत्न तुम्ही केला नव्हता, याचं दुःख तुम्हाला सहन होईल का? 1 वर्ष पुन्हा रिपीट करायचं आहे, पुन्हा तो सिलेबस बघायचा आहे, त्याच रिग्रेटमध्ये जगायचं आहे की आत्ता 90 दिवस स्वतःला झोकून देऊन मला यातून बाहेर पडायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 90 दिवस प्रत्येक दिवस जिंकण्यासाठी तुम्हाला खेळायचं. लक्षात ठेवा, एक एक दिवस इथून पुढचा फार महत्वाचा आहे. अजिबात वाया घालवू नका. निर्णयाची वेळ आता आलेली आहे. आज निर्णय घ्या. पुढचे 90 दिवस नो एक्सक्युजेस, नो 0 डेज, नो डिस्ट्रॅक्शन. एकही दिवस मी वाया घालवणार नाही, एकही दिवस मी कारण देणार नाही, एकही दिवस मी माझ्या मनाला इतरत्र ठिकाणी भरकटवणार नाही. रोज किमान मी 8 तास इफेक्टिव्ह अभ्यास करणार आहे, आठवड्याला टेस्ट सोडणार आहे, दर महिन्याला पूर्ण रिव्हिजन करणार आहे, मोबाईलवरती कंट्रोल ठेवणार आहे, सोशल मीडियाला लिमिट लावून टाकणार आहे. माझं एन्व्हायरमेंट मी स्वतः बदलणार आहे. कारण आयुष्य बदलायचं असेल तर सवयी पहिला बदलाव्या लागतील. ठीक आहे. हळूहळू ग्रो करा, पण डेफिनेटली ग्रो करा. एक एक दिवस फार महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, 8 तास किमान अभ्यास झालाच पाहिजे इथून पुढं, तरच तुम्हाला पोस्ट आहे. हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे अजिबात इथून पुढचा वेळ वाया तुम्ही घालवू नका. आणि शेवटचं तुम्हाला सांगायचं झालं तर एमपीएससी फक्त परीक्षा नाही, ही तुमच्या घरची परिस्थिती बदलण्याची संधी आहे. तुमच्या आई वडिलांच्या त्यागाचं उत्तर आहे. तुमच्या आत्मसन्मानाची लढाई. 3 महिने शिस्त, 3 महिने सॅक्रिफाईस, 3 महिने फोकस, आणि मग निकालाच्या दिवशी तुमचं नाव यादीत. लक्षात ठेवा, हा जो नाव तुमचं ज्यावेळी यादीत येईल त्यावेळी सगळ्या पाठीमागच्या गोष्टी सगळ्या विसरून एका क्षणामध्ये तुमचं आयुष्य पलटते. त्याच्यामुळे 90 दिवस अजिबात वाया घालवू नका. मार्च, एप्रिल, मे जर वाया घालवलं तर एमपीएससीतून पोस्ट मिळणार नाही. पण हेच जर 3 महिने तुम्ही जिंकू शकला तर तुम्ही तुमचं आयुष्य जिंकू शकाल. लक्षात ठेवा, आत्ताच निर्णय घ्या. वेळेला हरवणार की वेळ तुम्हाला हरवणार. आणि माझं असं मत, प्रामाणिक मत आहे की तुम्ही वेळेला हरवलं पाहिजे. हे जे 3 महिने आहेत, जशी 2025ला परिस्थिती झाली तशी 2026ला न घडवता एखादी पोस्ट तुम्ही 100% तुम्ही काढून दाखवणार. यासाठी आत्ताच तुम्ही मोठगाठ तुमची जे आहे ते बांधून घ्या आणि डेफिनेटली खूनगाठ जे आहे ते तुमचे बांधून घ्या आणि 100% पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र एक कळकळीची विनंती आहे, 90 दिवस तुमच्या हातामधले अजिबात तुम्ही वाया घालवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.